नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या डबल अकॅडमी मध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। हा व्हिडिओ खास करून महिलांसाठी, गृहिणींसाठी या ठिकाणी तयार केलेला आहे, कारण की या ठिकाणी सर्वात जास्त कष्ट जे सहन कोणी करत असेल तर या ठिकाणी महिलांना खूप कष्ट असतात, खूप अडथळे असतात। महिलांना या ठिकाणी त्यांचं घर सांभाळत, त्यांचा संसार सांभाळत, तसंच त्या ठिकाणी ज्या महिलांचं लग्न झालं असेल त्या महिलांना त्या ठिकाणी त्यांचं सासू सासरे या सगळ्यांच्या गोष्टी सांभाळत, त्यांचं बाळ सांभाळत, त्यांचा जॉब सांभाळत अशा खूप कष्टातून या ठिकाणी स्वतःचं काहीतरी बनण्याची जिद्द ठेवून त्यांना घरचे कामं आणि अभ्यासामध्ये सुद्धा या ठिकाणी ज्या महिला की फक्त अभ्यास करण्यासाठी लायब्ररीत जातात त्यांच्याशी टक्कर या ठिकाणी द्यायची आहे, तर अशा सगळ्या महिलांसाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की महिलांनी या ठिकाणी जी तलाठी भरती आता होणार आहे 4644 पद, तर या पदांसाठी तयारी कशी करायची आहे, नेमका टीसीएस पॅटर्न म्हणजे काय, नेमकं या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं जाईल, तर याच्यासाठी आपण आज हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर माझ्या या महिलांनो, या ठिकाणी आपल्याला ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेतून तुम्हाला या ठिकाणी टॉप केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि तुमची जे ड्रीम पोस्ट आहे तलाठ्याची ती तुम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिली आहे की नंबर 1 तुम्हाला अभ्यासक्रम माहित पाहिजे। काय माहित पाहिजे की तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम माहित पाहिजे की यालाच आपण अभ्यासक्रम किंवा पेपर पॅटर्न म्हणूया। पेपर पॅटर्न आपल्याला या ठिकाणी माहित पाहिजे की जेणेकरून तुम्हाला काय वाचायचं आहे, परीक्षेचा पॅटर्न काय आहे, परीक्षा कोण घेणार आहे आणि कशा स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत। नंबर 2, ज्यावेळेस तुम्हाला पेपर पॅटर्न माहित झाला त्यावेळेस तुम्हाला हे माहित पाहिजे की योग्य पुस्तके कोणते। आता या ठिकाणी पेपर पॅटर्न तर माहित झाला, तर या ठिकाणी आता नंबर 2 या ठिकाणी योग्य पुस्तके तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। या दोन गोष्टी जर असल्या, योग्य पुस्तके म्हणजे ज्या पुस्तकातून जनरली वाचून त्यातले प्रश्न त्या ठिकाणी आले पाहिजेत अशी पुस्तकं तुम्हाला माहित पाहिजे, कारण की मार्केटमध्ये असे हजारो पुस्तकं या ठिकाणी काही येऊन बसलेले आहेत ज्यांना काही समजत नाही किंवा ज्यांनी कधी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुद्धा केला नाही अशा जणांचे पुस्तक आणले। मात्र अशा कुठल्याही पुस्तकाला भूलथापाला बळी न पडता योग्य तेच पुस्तक आपण घेतले पाहिजेत की जेणेकरून जी परीक्षा आता येणार आहे, येणारी परीक्षा कोण घेणार आहे, तर ती घेणार आहे टीसीएस। तर या ठिकाणी टीसीएस म्हणजे काय, नेमकं टीसीएस जुन्या प्रश्नपत्रिका जी झाली होती ती महापोर्टलने घेतली होती, त्याच्या अगोदरची परीक्षा झाली होती ती घेतली होती निवड मंडळानं, आणि आता घेणार टीसीएस। या तिघांमध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। आणि नंबर 3, या ठिकाणी तुमच्याकडे स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्हाला योग्य अनुभवी मार्गदर्शक सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक आहे तुमच्याकडे, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला जो स्पर्धा परीक्षेमध्ये मेन आहे, तुम्ही तर मेहनत खूप करायला तयार आहे, एक तर घरचे कामं सांभाळणे आणि दुसरी गोष्ट इकडे मेहनत करायला तयार आहे, मात्र तुमच्याकडे जरी तिन्हीपैकी एक जरी गोष्ट चुकीची मिळाली तरी या ठिकाणी यशाचं जे शिखर आहे ते आपल्यापासून खूप दूर राहील असं या ठिकाणी काय होऊ शकतं। त्यामुळे या तिन्ही गोष्टी योग्य घ्यायच्या आहेत। तर या तिन्ही गोष्टीपैकी मी तुम्हाला 2 गोष्टीचं या ठिकाणी ताबडतोब माहिती देतो आणि तिसरी गोष्ट आपण नंतर या ठिकाणी तुम्हाला मिळणारच आहे। तर पहिली गोष्ट, पेपर पॅटर्न नुसार तुमचा जो पेपर असणार आहे तो एकूण 100 प्रश्न असतील। 100 प्रश्नामध्ये एकूण तुम्हाला 200 गुण असतील। किती? 200 गुण असतील। साधारणतः या ठिकाणी आपल्याला 150 पेक्षा जास्त 160 प्लस गुण मिळवायचे आहेत। आता 160 गुण मिळवण्यासाठी आपल्याला 100 जे प्रश्न आहेत त्यांचं डिवायडेशन या ठिकाणी झालेलं आहे। हे डिवायडेशन झालेलं आहे मराठी व्याकरण याच्यासाठी 25 प्रश्न आणि 50 गुण, नंतर आहे इंग्रजी व्याकरण याच्यासाठी 25 प्रश्न आणि 50 गुण, आणि तिसरं या ठिकाणी आहे सामान्य ज्ञान। आता या ठिकाणी सामान्य ज्ञानमध्ये खूप विषय आहेत, 25 प्रश्न 50 गुण, आणि नंतर या ठिकाणी चौथा जो विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता, हा जो विषय या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी बरेच जण म्हणत असतील फक्त बुद्धिमत्ता आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवा गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे या ठिकाणी दोन्ही विषय आहेत। या ठिकाणी 50 लिहिले, 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण आणि 25 प्रश्न 50 गुण। तर या ठिकाणी 25 प्रश्न सगळ्यांना माहिती आहे की 25 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत, पण 25 प्रश्न कोणत्या विषयाचे येतात
कोणत्या टॉपिक्स येतात हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी जर विचार केला तर मराठी व्याकरणचे 25 प्रश्नापैकी मी तुम्हाला विभाजन करून देतो. 10 प्रश्न हे व्याकरणवर येणार, 10 प्रश्न हे तुमच्या शब्दसंग्रहावर येणार आणि 5 प्रश्न हे तुमच्या एक तुम्हाला उतारा येणार. कारण की TCS फॉलो काय करतो, उतारा फॉलो करतो. आणि ते सुद्धा ज्या परीक्षेमध्ये 25 प्रश्न असतील त्यामध्येच, ज्या पेपरमध्ये 15 असतील तर मग अशा ठिकाणी त्यांना उतारा देणं पॉसिबल नसल्यामुळे तर ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला उतारा दिला जातो आणि असे एकूण तुमचे 25 प्रश्न होणार आहेत. असे तुमचे काय होणार आहेत, 25 प्रश्न होणार आहेत. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी सारखंच आहे. तर व्याकरण तर या ठिकाणी तुमचं कोणीही करून घेईल, मात्र मराठी आणि इंग्रजीची जी व्होकॅब्युलरी आहे ही व्होकॅब्युलरी शिकवण्यासारखा विषय नाही. ही व्होकॅब्युलरी आपल्याला स्वतःच करावं लागणार आहे. खास करून तुम्हाला इंग्रजी या विषयावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. इंग्रजी विषयावर तुम्ही जेवढा जास्त भर देसाल तेवढे तुम्हाला या ठिकाणी गुण मिळतील. तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषयाचं सेम आहे. या ठिकाणी कोणते पुस्तक वापरायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी आणि बाळासाहेब शिंदे सरांचंच इंग्रजी वापरायचं आहे. तसं डबल अकॅडमीने आपल्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत. तर ह्या शॉर्ट नोट्स सुद्धा दोन्ही विषयाच्या तुम्ही घरपोच बोलवू शकता. बोलवलंच पाहिजे असं नाही, पण तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर अत्यंत कमी छोट्या साईजमध्ये त्या ठिकाणी सगळ्या याचा त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. तर त्या शॉर्ट नोट्स तुम्ही बोलवू शकता. तिसरा जो विषय आहे सामान्य ज्ञान. आता या सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला विषय तर माहिती आहे की जीके वाचायचं, पण जीके काय वाचायचं. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारले जातील इतिहास. महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, इतिहासात प्रश्न विचारले जातील. भारताची स्वातंत्र्य चळवळ जी आहे 1757चा जो उठाव झालेला आहे, 1857चा जो उठाव झालेला आहे तेव्हापासून तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे महात्मा गांधी यांच्या काळामधली चळवळ, ज्याला आपण काय म्हणतो स्वातंत्र्य चळवळ. तसंच नंतर या ठिकाणी समाज सुधारक. तर इतिहासामधले हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक जर तुम्ही योग्यरित्या केले तर तुम्हाला या ठिकाणी इतिहासापैकी पैकीच्या पैकी मार्क मिळतील. नंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे की ज्यावर जास्त प्रश्न विचारले जातात जीके मध्ये, तो आहे या ठिकाणी महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल. या 2 विषयावर जास्त प्रश्न विचारले जातात. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की तो आहे पंचायत राज, किंवा ज्याला तुम्ही राज्यघटना असं सुद्धा म्हणू शकता. साधारणतः इतिहासावर 3 प्रश्न विचारले जातात, समाज सुधारकावर 2 प्रश्न असतात आणि भूगोलावर साधारणतः 3 प्रश्न असतात. साधारणतः 3 आणि 2 5 आणि 3 8 प्रश्न झालेले आहेत. तुमचे पंचायत राज किंवा राज्यघटनेवर या ठिकाणी 3 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय विचारले जातात आणि कमीत कमी 4 ते 5 प्रश्न हे चालू घडामोडीशी या ठिकाणी विचारलेले आहेत. चालू घडामोडीमध्ये कधी कधी मागच्या वर्षी काही पेपरला 7 किंवा 8 सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा तऱ्हेने तुम्हाला या ठिकाणी यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे नुसतं एकच इतिहासाचं पुस्तक घेऊन नाही बसायचं किंवा चालू घडामोडीचं नाही. सर्व विषयाला तुम्ही पाहिजे तसा जर वेळ दिला तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आता याचा तुम्हाला अभ्यास कशातून करायचा, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यात तुम्हाला की इकॉनॉमिक्स नावाचा विषय आहे, त्यात कधी कधी 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात. कम्प्युटर साधी 1 ते 2 येऊ शकतो. तर चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचं काय वाचायचं आहे, तर चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचं म्हणजे क्रीडा घटना किंवा निधन वार्ता किंवा नियुक्त्या किंवा काही महत्त्वाचे पुरस्कार, नोबेल पुरस्कार असेल, आयफा अवॉर्ड असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल. तर असे महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत, आपला भारताचे भारतरत्न असेल किंवा पद्मश्री असेल, या ठिकाणी महत्त्वाचं ऑलिम्पिक असेल, तर अशा महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्यांच्याविषयी जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तर याच्यासाठी तात्याचा ठोकळा आहे. मात्र हा तात्याचा जो ठोकळा आहे हा बेस्ट पुस्तक आहे, मात्र या ठिकाणी तो खूप मोठा असल्यामुळे तुमच्याकडे आहे या ठिकाणी अभ्यासासाठी वेळ कमी. तर त्या ठिकाणी डबल अकॅडमीने आपल्या स्वतःच्या 12,000 जीके वन लाइनर शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत की जे एका शब्दामध्ये त्याचं उत्तर आहे. तर त्या नोट्स तुम्ही वापरू शकता. आता या ठिकाणी 3 झालेले आहेत. नंतर चौथा विषय तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता. तर ह्या ज्या चौथा गणित बुद्धिमत्ता विषय आहे, त्या गणित बुद्धिमत्ता विषयाला 25 प्रश्न येतात. या 25 प्रश्नातले जास्तीत जास्त प्रश्न साधारणतः 15 प्रश्न हे बुद्धिमत्ताचे असतात आणि 10 प्रश्न हे गणिताचे असतात. तर गणितामध्ये बेसिक गणिताचे या ठिकाणी प्रश्न असतात. बुद्धिमत्ता आणि गणित या दोघांसाठी तुम्हाला सतीश वैश्य सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता किंवा नितीन महाले किंवा पंढरनाथ राणे हे तिघांची सुद्धा बेस्ट पुस्तकं आहेत. हल्ली या ठिकाणी बुद्धिमत्तावर जास्त भर देत आहे TCS आणि IBPS. तर या बुद्धिमत्तावर भर दिल्यामुळे काही महत्त्वाचे जे टॉपिक जुन्या परीक्षेत विचारत नव्हते ते टॉपिक या ठिकाणी विचारले जातात. कोणकोणते टॉपिक आहेत, तर उदाहरणार्थ या ठिकाणी सिलोलिझम नावाचा टॉपिक आहे, त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. कोडिंग डिकोडिंग
कोडिंग डिकोडिंगवर जास्त प्रश्न विचारले जातात. सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. नंतर या ठिकाणी रिलेशन, ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंधावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आणि कधी कधी या ठिकाणी इनपुट जे असतात आदाने दिलेले असतात, तर त्या इनपुटवर त्या ठिकाणी काय बरेचसे प्रश्न दिलेले असतात कधी कधी. तर अशा प्रकारे बुद्धिमत्तावर जास्त त्या ठिकाणी काय त्यांनी भर दिलेला आहे. आणि इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर कधी कधी नॉर्मल ग्रामरनं विचारतात, एक वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामधला कुठला पार्ट चुकीचा आहे तो पार्ट आपल्याला त्या ठिकाणी काय शोधावं लागतात. आणि या ठिकाणी बुद्धिमत्तामध्ये किंवा इंग्रजीमध्ये कधी कधी काय करतात, पॅरा जम्पलिंग देतात. पॅरा जम्पलिंग म्हणजे काय, तर या ठिकाणी एक पॅसेज दिला जातो, एकूण 4 वाक्य दिले जातात ABCD. तर या 4 वाक्याचा आपल्याला क्रम लावायचा असतो ACDB. म्हणजे या ठिकाणी 4 वाक्य दिलेले असतात. मी मुंबईहून पुण्याला निघालो, मी सकाळी मुंबईहून पुण्याला निघालो, रात्री मी मुंबईहून घरी गेलो, मी मधात जेवलो, नाश्ता केलो. म्हणजे असे 4 क्रमचे वाक्य दिले जातात आणि त्यांना त्यांचं व्यवस्थित काळानुसार किंवा त्या गोष्ट जशी जशी घडली त्यानुसार आपल्याला काय त्या ठिकाणी हे करायचं असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिले जातात. तर या ठिकाणी आता आपण सर्व पाहिली माहिती, अभ्यासक्रम पाहिला, पेपर पॅटर्न पाहिला. आता या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे ही माहिती पाहण्या अगोदर या ठिकाणी डबल अकॅडमीने तुम्ही तुमच्यासाठी खास या ठिकाणी ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, कारण ही बॅच तुमच्यासाठी याच्यासाठी फायदेशीर आहे. त्या बॅचमध्ये सर्व लेक्चर हे लाईव्ह असतात आणि तुम्ही गृहिणी असल्यामुळे तुमच्या वेळेनुसार हे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहण्याची सुविधा दिलेली आहे. तसंच ज्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ डाउनलोड सुद्धा करण्याची सुविधा दिलेली आहे, जेणेकरून तुमचं नेट नंतर नसेल किंवा एकदा तुम्ही वायफाय मध्ये जाऊन डाउनलोड केलं तरी सुद्धा ते तुम्हाला हव्या त्या वेळेस तुम्ही ते पाहू शकता. आणि अजून या ठिकाणी विशेष म्हणजे एक लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता. एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी 7 शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवायला आहे. कोणताही एक शिक्षक 3, 4, 5 विषय शिकवत नाही. एक शिक्षक या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे शिक्षक, एकूण 7 स्वतंत्र शिक्षक आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या बॅच मध्ये तुम्हाला जर तुमच्या घरी कम्प्युटर असेल तर तुम्ही हे लेक्चर मोठ्या स्क्रीनवर कम्प्युटरवर सुद्धा पाहू शकता, मोठ्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बॅच मध्ये सर्व विषयाचे मी जे तुम्हाला नोट्स सांगितलेले ते सर्व नोट्स तुम्हाला ई-बुकच्या स्वरूपामध्ये फ्री आहेत. या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा ज्या आहेत त्या टेस्ट सिरीज सुद्धा फ्री आहेत. लेक्चर मिस झाल्यास परत पाहू शकता. अशा सगळ्या सुविधा या ठिकाणी काय तुम्हाला दिलेल्या आहे. विशेष म्हणजे तुमच्या वेळापत्रकानुसार या ठिकाणी लेक्चरचे टायमिंग ठेवलेले आहेत 11च्या नंतर, जेणेकरून सगळे 10च्या तुमचा स्वयंपाक होईल आणि रात्री 5 वाजता एक लेक्चर असे म्हणजे तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी लेक्चर दिले आहे. तर अशी ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही 80 10 45 77 60 या क्रमांकावर काय संपर्क करू शकता. आणि तलाठीचा आपण ग्रुप सुद्धा बनवलेला, तो ग्रुप सुद्धा तुम्ही काय जॉईन करू शकता. तसंच या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज सुद्धा तयार केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण TCS पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज असतील. या टेस्ट सिरीज तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनवर आणि वेबसाईटवर सुद्धा सोडवता येतात. विशेष म्हणजे त्या टायमर लावून तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करता येतात. काय करता येतात, टायमर लावून, की जेणेकरून तुम्हाला कळून येईल की तुमचे किती मार्क बरोबर आहेत, किती चुकले, तुम्हाला किती वेळ लागला. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही काय बॅच जॉईन करू शकता. आणि या ठिकाणी जे नोट्स आहेत त्या नोट्स सुद्धा या ठिकाणी 12,000 प्रश्न आहेत, ज्यामध्ये सामान्य ज्यांचे भूगोल असेल, इतिहास असेल, विज्ञान, राज्यघटना यांचे एका शब्दामध्ये उत्तर दिलेले आहेत शॉर्ट, की जे तुम्हाला काय परीक्षेमध्ये उपयुक्त आहेत. तर या ठिकाणी आता आपण वळूया आपल्या अभ्यासाच्या नियोजन टॉपिकवर. तर या ठिकाणी आपल्याकडे मिनिमम 50 ते 60 दिवस उरलेले आहेत असं या ठिकाणी आपण समजूया. या ठिकाणी जाहिरात आल्यापासून आपल्याकडे साधारणतः 60 दिवसामध्ये परीक्षा होत असते. तर या ठिकाणी 60 दिवसामध्ये जी परीक्षा होते त्यासाठी तुम्हाला मिनिमम 9 तास 8 ते 9 तास या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि 8 ते 9 तासामध्ये तुम्हाला अभ्यासाचे 3 स्लॉट करायचे आहे. एक सकाळचा स्लॉट ज्याच्यामध्ये तुम्हाला मग तुम्ही 4 ते 6 अभ्यास करा किंवा 8 ते 10 अभ्यास करा. नंतर एक आहे दुपारचा स्लॉट तुम्हाला करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक तर तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर 12 ते 3च्या दरम्यान करा किंवा या ठिकाणी कोणी 4 ते 6च्या दरम्यान करा. नंतर तिसरा आहे रात्रीचा स्लॉट. रात्रीचा स्लॉट या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वयंपाक पाणी झाल्यानंतर 8 ते 11 करा किंवा कोणी या ठिकाणी 9 ते 12 करा. म्हणजे या ठिकाणी ॲज युजुअल
तुम्हाला जेवढं तुमचं पॉसिबल होत असेल त्या पॉसिबलनुसार या ठिकाणी 8 ते 9 तास अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी हा जो पहिला स्लॉट दिलेला आहे त्या पहिल्या स्लॉटमध्ये तुम्हाला 2 विषय करायचे आहेत. या ठिकाणी करायचं आहे मराठी आणि इंग्रजी. काय करायचं आहे? मराठी इंग्रजी. या स्लॉटमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तावर फोकस करायचा आहे. तिसऱ्या स्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सामान्य ज्ञान हा जो विषय आहे हा विषय खूप मोठा आहे. या स्लॉटवर तिसरा स्लॉटमध्ये याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कदाचित तुम्ही खालीवर करू शकता. आता तुम्ही म्हणसाल या ठिकाणी गणित आणि इंग्रजी दररोज किती तास अभ्यास करावा, कोणत्या विषयाचा किती तास अभ्यास करायचं. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या 8 दिवसामध्ये पहिल्या वीकमध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठी वाचा, दुसऱ्या वीकमध्ये या ठिकाणी तुम्ही इंग्रजी वाचा, परत तिसऱ्या वीकमध्ये मराठी वाचा, परत चौथ्या वीकमध्ये या ठिकाणी तुम्ही इंग्रजी वाचा, परत 5व्या वीकमध्ये म्हणजे या ठिकाणी पहिला आठवडा मराठी, दुसरा इंग्रजी, पहिला गणित, दुसरा बुद्धिमत्ता, तिसरा गणित, चौथा बुद्धिमत्ता, पहिला असं या ठिकाणी जर तुम्ही रोटेशन पद्धत नाही केलं तर ॲट अ टाइम एका वेळेस तुमचे किती विषय वाचणं होतात. या स्लॉटमध्ये तुमचा समजा मराठी होईल, या स्लॉटमध्ये गणित होईल, या स्लॉटमध्ये जीके होईल. तर जीके वाचताना सुद्धा एक आठवडा भूगोल, एक आठवडा इतिहास, एक आठवडा अर्थ, एक आठवडा विज्ञान. तर असे विज्ञान विषय मी सांगायचं विसरलो, त्यात 3-4 प्रश्न विचारले जातात. तर असं या ठिकाणी 6 विषय आहेत जीकेचे. तर या ठिकाणी दर आठवडा चेंज करत करत तुम्ही त्या ठिकाणी वाचायचं. म्हणजे एका दिवशी तुमचं 3 तास मराठी, 2-3 तास गणित, 2-3 तास जीके वाचणं होते. म्हणजे एका दिवसात तुमचे भक्कम विषय पण होत नाहीत आणि वेगवेगळे विषय वाचल्यामुळे तुमचं दिमाग सुद्धा त्या ठिकाणी कार्यशील राहतो आणि चांगलं त्या ठिकाणी ध्यानात सुद्धा राहते. असं तुम्ही या ठिकाणी लगातार करायचं आहे जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास होईल. आता उरला प्रश्न, तुम्हाला रविवारी अभ्यास करायचा नाही. रविवारी काय करायचं आहे? जुन्या प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायचा आहे. कदाचित तुम्ही एखाद्या दिवशी कुठे बाहेरगावी गेले असाल तर रविवारी त्या दिवशी तुमचा तो अभ्यास करायचा आहे. मात्र हा सगळा अभ्यास करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक आहे की कोणत्या तारखेला. तर पहिल्या आठवड्यात मराठी वाचायचं तर त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 तारखेला 6 चॅप्टरचे नाव लिहायचे आणि चॅप्टर झाला की दुसऱ्या दिवशी झालं की खून करायची, झाला नसेल तर नाहीची खून करायची आणि ज्या दिवशी झाला नसेल, ज्या दिवशी एक्स्ट्रा वेळ असेल त्या दिवशी तो चॅप्टर काय करून टाकायचा. अशा प्रकारे तुम्ही जर योग्य अभ्यासाचं नियोजन केलं तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळून तुमचं सिलेक्शन या ठिकाणी हमखास होणार आहे. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की स्लॉट कोणता घ्यायचा आहे आणि त्या स्लॉटनुसार कदाचित काही जणांकडे लगातार 4 तास वेळ भेटत असेल, तर त्या 4 तासामध्ये 2 विषय घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की मिळाली असेल. ज्यांच्याकडे पुस्तकं नसतील त्यांनी कृपा करून नवीन पुस्तकं घ्या आणि ज्यांना पुस्तकं मिळत नसतील त्यांनी मला संपर्क केला तरी सुद्धा मी तुम्हाला पुस्तकं या ठिकाणी पुण्याहून पाठवू शकतो. नंबर घ्या 8010457760. कारण की मी पुण्याला राहतो. पुण्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी बऱ्याचशा स्वस्त प्रमाणात आणि प्रत्येक गोष्ट अवेलेबल होते. ज्यांना नोट्स पाहिजे असतील त्यांनी सुद्धा त्याच्यावर संपर्क करा. ज्यांना या ठिकाणी बॅच जॉईन करायची असेल त्यांनी बॅचसाठी संपर्क करा. आणि एक आपली मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपली सुरू होत आहे 1 तारखेपासून. त्या मेंटरशिप बॅचमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हमखास सिलेक्शनच्या दारावर त्या ठिकाणी नेलं जातं. पर्सनली मेंटरशिप म्हणून ती बॅच आहे. तर ती बॅच सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. सर्व चौकशीसाठी या नंबरवर काय संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक, टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक, ॲप्लिकेशनची लिंक, टाइम टेबल सहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे. तसंच या चॅनलवर बरेच दररोज आपले फ्री लेक्चर सुद्धा चालू असतात. ते लेक्चर सुद्धा आपण पाहू शकता. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. आणि काही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंट करा. ओके, तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू.